लिफ्ट बंद पडली होती. बापरे, डेंजर होता आज. नव्हतं तरी अशी मी सकाळी भरून गेलेली पाणी ते TMC कामाला आलं. 24 आवर्स शटडाऊन आहे, असंही पाणी येत नाही आपल्याकडे. पण प्रत्येक वेळेस आपणच का? नाही, मजबुरीने पब्लिक प्रायव्हेट टँकर मागवते, त्याच्या अव्वाच्या सव्वा चार्ज केले जातात. 3,000-4,000 हजार रुपये एका टँकरचे घेतले जातात. ते पण पाणी स्वच्छ असतं की नाही माहीत नाही. खूप डॉमिनेशन आहे अक्षरशः काही लोकांचं. गुड मॉर्निंग गाईस, कसे आहेत? बरे आहेत ना? असं केलंय आज कारण की नवीन लोक. माझं लाईटच गेली. जस्ट लिफ्ट मध्ये बंद पडलो ना, उघडते की नाही आता. झटके मार रहे हो. बापरे, पाण्याची आली. लिफ्ट बंद पडली होती. बापरे, डेंजर होता आज. मला वाटलं अटकलो काय लिफ्टमध्येच. चला, गाडीजवळ आलोय, आता निघूत ऑफिसला. आता परत आलोय घरी. जस्ट 8:20 झालेत आणि आता घरी आलोय कारण की मी डॉक्टरकडे गेलो होतो जस्ट टू सी दिस की काय झालं एक्झॅक्टली. डॉक्टरने मला सांगितलं की दिस इज ऑल बिकॉज ऑफ तू ते रेझर मारला ना, म्हणून त्यामुळे ते इन्फेक्शन स्प्रेड झालंय आणि त्यामुळे ते स्प्रेड अजून होतंय दुसरीकडे. मग त्याच्या पहिलेच मी डॉक्टरकडे गेलो आणि आता आणलंय सगळे गोळ्या आणल्या. त्यांनी अँटीबायोटिक्स दिल्यात. मी मला दाखवतो मला काय काय गोळ्या दिल्या त्यांनी, कारण की मी पण फार्मासिस्ट आहे आणि मला पण एक क्युरियोसिटी असते की काय दिल्यात गोळ्या. लेट्स ब्रेक इट डाऊन आणि तुम्हाला मग कळेल की ॲक्च्युली या क्षणात तुम्हाला जेव्हा काय झालं तर तुम्ही काय घ्यायला पाहिजे. आज आमच्याकडे डाळ, दुधीचा हलवा, मूग डाळचे फ्राईम्स, बटाटा आणि वाटाण्याची भाजी, भात, चपाती. आज काय आहे? आज संकष्टी आहे. कसली? मलाही माहीत नव्हते. तुझा उपवास आहे आज? आज खूप काय केलं आहे म्हणजे जेवण. आज आमचा लक आहे. काहीच अशी संकष्टी रोज यायला पाहिजे, मग आमच्याकडे पदार्थ जास्त बनतील. वाढ. फुल इंटेन्स. फुल इंटेन्स. मार नाही काना किस्सा निकन. कशासाठी? हे सगळं चालू काय सिरियल. हे मी आता काय करणार नाही प्लीज. 10:30 वाजले मी झोपायचं कधी करते बोलायचं नाही. आल्यावर सगळं घर झाडलंय पूर्ण, भांडे सगळे आवरले, सगळं किचन आवरलं, स्वयंपाक पूर्ण केला, पाणी नसताना सुद्धा. खायचं तर खाल्लंय, डोक्याला ताण द्यायचं नाही आपल्याला. पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे? पण पाणीच नव्हतं तरी अशी मी सकाळी भरून गेलेली पाणी ते TMC कामाला आलं. 24 आवर्स शटडाऊन आहे, असंही पाणी येत नाही आपल्याकडे. पण प्रत्येक वेळेस आपणच का? नाही यार, पूर्ण एरिया आहे. अरे आता पाण्याचा प्रॉब्लेम नाही. नॉर्मली पण जर बघितलं गेलं तर डॅम कोणाकडे आहेत? ठाण्याकडे आहेत. हां, सगळं पाणी ठाण्यातूनच जातं मुंबईला. जाऊन सांगतात एकनाथ शिंदेला काय जाऊन सांगू मी? डॅमचं पाणी ठाण्यात का बंद केलं? डॅमचं पाणी बंद नाही केलंय. डॅमचं पाणी ठाण्यातच आहे. घोडबंदर ठाण्यातूनच जातं डॅमचं पाणी मुंबईला. एवढंच होतं ते घोडबंदर आणि ते वाढवल्यामुळे घोडबंदर रोडला काय पॉलिसी माहित नाही, पण इकडे टँकर लॉबी आहे. टँकरचे पैसे त्यांना मिळतात म्हणून मॅक्झिमम टँकरच बऱ्याच बिल्डिंग मध्ये रोज जातात. अरे पण मग कसलं भरतो? पण पाणीचं बिल का भरतो मग मूर्खासारखं? ऍक्शन अबाउट दिस. हे काय फालतूगिरी. माझ्या आईला कोरियन सिरियलच्या खूप फॉन्ड आहे. ती तेच बघते आणि ते पण कोरियन सिरियल कोरियनमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बघत नाही. हिंदी डब असेल तरच बघते. नाही इंग्लिश मध्ये बघते फालतू. चल, कसलं इंग्लिशमध्ये बघतेस? हिंदी डबच बघते. हे बघ ना. मला सांग वॉट म्हणजे काय? काय वॉट म्हणजे काय? वॉट म्हणजे काय? ही आहे ना कोरियनची फेमस चल तुला इंग्लिश येतं? इंग्लिश येतं का? ही डोरामी आहे. डोरामी म्हणजे एक सिरीज आहे तिची. हॉरर शोज करते ती. तर तिथे तुम्ही सुद्धा स्टंट मारा जाते ना आणि ती खाली पडते.
स्वतः स्टंट मारते दीदी बघ. जेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सांग. कसलं जेकोस्लोवाकिया तुम्ही सांगा इंग्लिश ना. येतं ना. तुम्ही सांगा ना. मी विचारलंय तू सांगायचं. तुम्ही सांगा. आधी तुम्ही सांगा, मी विचारलं ना. इंग्लिश येतं ना तुम्हाला. मला तर आठवत येते. जेकोस्लोवाकिया विसर शाळेत गेलो होतो. कोणतं पोते मारोमा काय बोलू कोणतं पोते डोरामी 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 जे हॉस्पिटल डोरामी होईल. सिरियस आहे. पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे. पाण्याचा खूप मोठा इश्यू आहे. टँकर पॉलिसी आहे, त्यामुळे पूर्ण वॉल ओपन केला जात नाही, पूर्ण टँक भरला जात नाही, त्यामुळे प्रत्येक पाण्याचा सप्लाय येत नाही. मजबुरीने पब्लिक प्रायव्हेट टँकर मागवते, त्याच्या अव्वाच्या सव्वा चार्ज केले जातात. 3-3, 4-4 हजार रुपये एका टँकरचे घेतले जातात. ते पण पाणी स्वच्छ असतं की नाही माहीत नाही. खूप डॉमिनेशन आहे अक्षरशः काही लोकांचं. सगळे मिळालेले लोक आहेत ते. सगळ्यांनी ना ठाणेकरांनी पूर्ण मोर्चे काढा ना. हे ते कसं काय आहे, शांत बसतात. मला मांजरांची एकट्यालाच प्रॉब्लेम असेल तर. उंदरांची सभा भरली. उंदरांची सभा भरली तेव्हा एक मांजर येते आणि रोज उंदीर खाते. मग काय करायचं? मग सगळ्या उंदरांची सभा भरते. त्यामुळे आपण काही करून मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची, म्हणजे मांजर आली आवाज आला की सगळ्यांनी पळायचं, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. सगळी सभावरचं सगळे खुश येतात, आनंदात सहकार्य करतात. मोठी डील झाली, सगळं काय झालं व्यवस्थित. मागे एक वयस्कर उंदीर बसला असतो. म्हणजे ठीक आहे, उपाय चांगला आहे तुमचा, ठीक आहे तुम्ही सगळं दिलाय, पण मांजराच्या गळ्यात घंटे बांधायचे कोणी? हा मी जो बांधला जाईल तो मांजर खाऊन टाक. बरोबर. हा पण आज किती किती वेळ पाण्याला नुसतं गोळ्या घेता येत नाही तरी घेते. आता फक्त आज 20 मिनिटं, नुसतं 20 मिनिटं पाणी अर्धा आलं. पण नाही बरं. नुसतं 20 मिनिटं पाणी आलंय आणि आमचे 3 नाही बिल्डिंग आज खालच्या टँकला पाणीच नाही आलं. पाणीच नाही आलं ना. आणि टँकर पण अवेलेबल नव्हते पाण्याचे इन ठाणे गोडबंदर रोडला. त्यामुळे आमच्याकडे पाणीच नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा. म्हणून आम्ही बाटल्या पितोय आणि बिअरच्या. बिअरच्या बाटल्या. नाही, गोरबंदर लोक ते बऱ्याच वर्षापासून हे स्ट्रगल करताय. ऑलमोस्ट खूप किती 6 वर्षाला 6 वर्ष मग? आम्ही सेम स्ट्रगल करतोय. पण हे का कारण काय याचं? सोसायटी चांगली असल्यामुळे फायनान्शियली साऊंड आहेत म्हणून ते लोक गव्हर्नमेंट टँकर मागवतात पॉलिसी वगैरे करून. पण ते पण चुकीचं आहे ना. चुकीचंच आहे. तुला माहिती एक मूवी होती बॉलिवूडमध्ये ती आली होती, पाण्याच्या प्रॉब्लेमवरती इश्यू काढला होता यांनी, की गव्हर्नमेंटचेच लोक असतात, जे लोक MLA वगैरेचे लोक असतात, ज्यांचे टँकर असतात. म्हणतात आता आपण असं कोणाला ब्लेम करू शकत नाही ना. नाही ब्लेम करू शकत नाही, बट एक तशी सिच्युएशन झाली आपली की आपण टँकरच मागवतोय, कोणाला ब्लेम करत नाही आहे. मग टँकरचं सिच्युएशन तशी आहे ना की आपण नुसतं टँकर मागवतोय का? खूप मोठी लॉबी आहे. तुम्ही बोलताना इमोशनल का होतं? मला प्रगती केलेले लोक आवडतात. असं आवाज मला आवडतात प्रगती आवडतात. प्रगतीला शोधते तू नको मी. आता काय करणार? तेच शोधते कुठे ती प्रगती. लपून बसली सापडतच नाही ते मला. तर आता डॉक्टरकडून आलो आहे मी, आणि माझं जे झालं होतं इकडे म्हणजे इट वॉज बिकॉज ऑफ मी रेझर चुकीचा यूज केला, म्हणून ते डॉक्टरने सांगितलं होतं की रेझरमुळे झालं आहे. अँगल नाही, ते तिकडे ते ब्लेडचं जे चुकीचं लागलं, रस्ट वगैरे काय असू शकतं, आय डोंट नो. बट आता त्यासाठी डॉक्टरनी मला खूप साऱ्या गोळ्या दिल्या आहेत. बेसिकली 2 पेन किलर्स दिले आहेत. TT दिला 2 पेन किलर्स दिले आहेत. आणि त्यानंतर अजून सांगतो, डॉक्टरने ही दिली आहे, एक झिफी 200 दिली आहे. अँटीबायोटिक नाही, ही कशासाठी? ही झिफी 200 दिली आहे, आणि ही दिली आहे लिफ्रीडाइड लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. येस, हे 2 दिलेत. आणि पेन किलर्स वेगळे, आणि म्युकोरसिन नावाची एक क्रीम आहे, ती लावायची कंटिन्यूस तिकडे. ती लावत होता. ती ऑइंटमेंट ते कंटिन्यूस लावत होतं, पण ते आता कंटिन्यू करायला सांगितली डॉक्टरने. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. शेअर. ओके, बाय. बघतोय रिक्षावाला ब्लॉग होता ना बाबा. असं आहे का? म्हणजे माझे ब्लॉग एवढे खोटारडे आहेत का? खोटारडे ब्लॉग खोटारडे आहेत. काय खोटं बोलते का? असे का आपलं नीट झोपलं? गद्दू आहे. तुम्ही गदल्या. गद्दू आहे. तुम्ही गदलाय. तिला डान्स पाहिजे होता माझा. डान्स पाठवतो. नुसतं डान्स बघते का? किती एक डान्सची अरे कौतुक तिने तुझं? बघित तिला हवा होता. कोण? काजल? काजलला.